ज्यांना अद्याप चष्मा लागलेला नाही आहे त्यांनी आपल्याला बराच काळ चष्मा लागू नये यासाठी आपण कुठले कुठले व्यायाम प्रकार करून आपल्या डोळ्यांचं आरोग्य जपू शकतो हे आपण पाहणार आहोत। हा विषय आत्ताच्या काळात फार महत्त्वाचा आहे, कारण आधी हे प्रमाण होतंच पण आता ते वाढत चाललेलं आहे, कारण लहान मुलांना सुद्धा स्क्रीनचा वापर करावा लागतो। घरी सुद्धा ते स्क्रीनचा वापर करतात आणि शाळेत सुद्धा आज ब्लॅकबोर्डच्या जागी स्क्रीन्स लावण्यात आलेले आहेत आणि लहान वयापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला स्क्रीनचा वापर करावा लागतोय आणि तशीच ही टेक्नॉलॉजी खूपच वाढत चाललेली आहे। जागरण होतात, झोप चांगली होत नाही किंवा अभ्यासही इतका असतो। आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची ती अशी की आपल्या डोळ्याचं आरोग्य जपण्यासाठी आपल्या कुठल्या सवयी बदलल्या पाहिजेत। हे बघा, फार महत्त्वाची गोष्ट आपण आता जाणून घेतोय। कसं आहे, डोळ्यांचे मसल्स आहेत ना ते फार नाजूक असतात, त्यांना आपण सवय लावतो, स्ट्रेसफुल होण्याची सवय लावतो। म्हणजे आपण समजा एखादं पुस्तक वाचतोय तर पुस्तक वाचताना म्हणजे जवळची एखादी गोष्ट पाहताना आपल्या डोळ्यांचे मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होत असतात आणि दूरवरचं काही पाहताना आपल्या डोळ्यांचे मसल्स आहेत ते रिलॅक्स होत असतात। आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, आता हा आहे ग्लास, या ग्लासला जर मी असंच धरून ठेवलं, बराच काळ धरून ठेवलं तर माझा हात दुखायला लागणार। पहिले इथे जडत्व येणार, इथे घट्ट घट्ट वाटणार। तर हा ग्लास पकडून जसं माझ्या हाताच्या स्नायूंवरती ताण मला जाणवणार, तसंच डोळ्यांच्या स्नायूंना म्हणजे सिलिअरी मसल्सना आपण पुस्तकाच्या ठिकाणी, मोबाईलच्या ठिकाणी म्हणजे जवळ जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट करून ठेवतो तेव्हा डोळ्यांचे मसल्स आहेत ते दुखरे होतात, आतून डोळे दुखायला लागतात आणि दुखायला लागल्यानंतर आपल्याला काही दिवस गेल्यानंतर थोडं जाणवायला लागतं की माझे डोळे का दुखत आहेत। तर याचं कारण आहे की ते मसल्स थकत चाललेले आहेत आणि त्यांना सवय नाही आहे आणि त्यांना आपण सवय करण्याचा प्रयत्न करतो म्हणून ते अर्धा तास, पाऊण तास तेवढं सहन करतात आणि त्यानंतर मग थोडे थोडे डोळे दुखायला लागतात। पण हे प्रमाण कुठपर्यंत वाढतं तर अगदी 5-10 मिनिट मोबाईल बघितला की मग डोळे दुखायला लागतात आणि तेव्हा कुठे माणसाला वाटतं की आता माझ्या डोळ्यांचं आरोग्य जपायला पाहिजे किंवा आता डोळे चेक करून घ्यायला पाहिजेत, चष्मा लागलाय की नाही ते बघायला पाहिजे। नाहीतर माणूस ह्याकडे फी दुर्लक्ष करतो। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर डोळ्यांना उपयोगी ठरतील असे व्यायाम प्रकार प्रत्येकाने करणं, कारण ज्यांना चष्मा लागलेला नाही आहे त्यांना प्रिकॉशन घेण्याची गरज आहे। ज्यांना चष्मा लागलेला आहे त्यांनी डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी, चष्म्याचा नंबर वाढू नये यासाठी हे व्यायाम प्रकार करणं महत्त्वाचं आहे। तर आपले डोळे जे परमेश्वराने बनवलेत ते जवळचं पाहण्यासाठी सुद्धा आणि दूरचं पाहण्यासाठी सुद्धा, पण आज दिवसभरात आपण वेगवेगळी जी कामं करत असतो त्यामध्ये बराच वेळ आपले डोळे जवळच्याच गोष्टी पाहत असतात। पुस्तक वाचणं, मोबाईल बघणं, लॅपटॉपवरती काम करणं, स्वयंपाक करणं, या सगळ्यामध्ये जवळच्या वस्तूंवरती आपले लक्ष केंद्रित होत असतं आणि डोळ्यांची बुबुळ आहे ती त्या ठिकाणी स्थिर होत असतात। सिडनीमध्ये एक रिसर्च झाला होता की ज्यामध्ये 4000 विद्यार्थ्यांवरती हा प्रयोग झाला की त्या विद्यार्थ्यांना सूर्यप्रकाशात नेण्यात आलं, कारण सूर्यप्रकाशात काय होतं की डोपामाइन आपल्या शरीरामध्ये सेक्रेट होतं, ज्यामुळे डोळे इलॉंगेट होणं म्हणजे असे कॉन्ट्रॅक्ट होऊन राहणं याचं प्रमाण आहे ते कमी होत असतं। मैदानी खेळ खेळत असताना मुलांचं लक्ष दूर दूरपर्यंत जात असतं, ते लांब पाहायला लागतात, ग्राउंड्स मोठे असतात, कॉन्सन्ट्रेशन लेवल त्यांची वाढत असते। तर या सगळ्यामुळे त्यांचे चष्म्याचा नंबर जो होता मुलांचा तो हळूहळू कमी व्हायला लागला किंवा त्यांचं आरोग्य आहे डोळ्यांचं ते चांगलं व्हायला लागलं। तर असेच अनेक रिसर्च यावरती झालेले आहेत, जसं चायना किंवा सिंगापोर यांनी तर 2-2 तास दररोज मैदानी खेळ खेळण्यासाठी काही शाळांमध्ये रूल्स केलेले आहेत। आता आपल्या भारत देशामध्ये तर खरं ही गरज आहे, मुलांनी खेळणं किंवा आपण सर्वांनी सुद्धा वॉकिंगसाठी किंवा धावण्यासाठी, योगासनं करण्यासाठी बाहेर निघणं गरजेचं आहे की ज्यामुळे आपल्या डोळ्यांचे मसल्स रिलॅक्स राहतील। तर दर 20-20 मिनिटांनी खरं तर आपल्या डोळ्यांच्या मसल्सना रिलॅक्सेशन मिळायला पाहिजे। तर अनेक डॉक्टर्स आपल्याला सजेस्ट करत असतात की 20-20-20 हा रूल करायला पाहिजे, की म्हणजे काय तर 20 फूट सोडून त्याच्या पुढचं दृश्य आपण बघायला पाहिजे, 20 सेकंदासाठी बघायला पाहिजे। दर 20-20 मिनिटाने आपण हीच प्रोसेस पुन्हा पुन्हा केली पाहिजे, म्हणजे 20-20-20 रूल हा आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे। म्हणजे जर तुम्ही अभ्यास करताय, पुस्तक वाचताय किंवा मोबाईलवरती काम करताय, लॅपटॉपवर काम करताय तर दर 20 मिनिटानंतर आपल्याला ब्रेक घेणं महत्त्वाचं आहे, कमीत कमी 20 सेकंदांसाठी, आणि 20
फुटाच्या पलीकडचं दृश्य पाहणं महत्त्वाचं आहे. मग झाडं झुडपं किंवा आकाश तुम्ही बघू शकता, किंवा तसंच अनेक प्रकारे आपण डोळ्यांना रेस्ट देऊ शकतो. जसं आपण षण्मुखी मुद्रा आता पाहूयात. भ्रामरी प्राणायाम करत असताना आपण दोन्ही हाताच्या या बोटांनी डोळे बंद करत असतो आणि अंगठ्याने कान बंद करतो. तर हीच षण्मुखी मुद्रा आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना आराम देण्यासाठी उपयुक्त ठरते. असं मिनिटभर तुम्ही डोळ्यांना थोडंसं दाबून ठेवलं की डोळ्यांचे मसल्स रिलॅक्स होतात. तसंच अनेक योग प्रकार आहेत जे आता आपण पाहणार आहोत. प्रत्येक योगासन करत असताना डोळे बंद करून करा, कारण आत्ता जी आपण योगासनं निवडलेली आहेत यामध्ये जास्तीत जास्त योगासनात डोकं खाली असणार आहे. आणि डोकं खाली घेऊन आपण यासाठी आसनं करतोय की यात गुरुत्वाकर्षणाची शक्ती रक्ताला मेंदूच्या चेहऱ्याच्या दिशेने खेचून आणते. त्यामुळे डोळ्याच्या पेशीपर्यंत रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आपल्याला या सर्व आसनांचा उपयोग होतो. आणि म्हणून डोळे बंद ठेवले तर डोळ्यांना आरामही मिळतो. तर आता आपण पहिलं आसन पाहूयात. यापैकी अनेक आसनं तुम्हाला थोडीशी कठीणही वाटू शकतात. तर म्हणजे ज्यांना बॅक पेन आहे, सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस आहे, अशा व्यक्तींनी आत्ता जे पहिलं आसन आपण करतोय सर्वांगासन, ते करताना थोडीशी काळजी घ्यावी. बाकी जी आसनं तुम्हाला सोपी वाटतात त्या आसनांपासून तुम्ही सराव सुरू करू शकता. आणि लहान मुलांना तर सर्वच आसनं जमतील. तर चला लगेच सुरुवात करू. पहिलं आसन मी दाखवतेय ते सर्वांगासन. पाठीवरती झोपून दोन्ही पाय या पद्धतीने असे वरती उचला आणि छोटासा एक जर्क घेऊन कंबर अशी वरती उचला. पटकन हाताने कमरेला पकडा आणि हळूहळू पाय वरच्या दिशेने न्या. हे एवढं नाही करता आलं तर तुम्ही विलोमासन करू शकता, म्हणजे पाय थोडेसे खाली डोक्याच्या दिशेने आणू शकता. आणि डोळे बंद करून साधारण 2 ते 3 मिनिट या आसन स्थितीत स्थिर राहा. तुम्ही करताना कमीत कमी 1.5 ते 2 मिनिट करा. मी आता दाखवताना तुम्हाला पुढची आसनं आहेत ती सलग दाखवते. मत्स्यासन करा. हात असे ठेवून कानाच्या शेजारी ठेवायचे. मग हाताच्या आधारे छातीवरती उचलून डोकं आतमध्ये घ्यायचंय. तुम्हाला बॅक पेन असेल तुम्ही अशा उशा घ्या आणि उशांवरती पाठ ठेवून याप्रमाणे करा. म्हणजे पाठीलाही आराम मिळेल आणि मग तुम्हाला डोकंही जास्तीत जास्त खाली नेता येईल. आणि डोळे बंद. पुढे जाऊयात. शशांकासन. हे आसन मात्र आपल्या सर्वांना जमेल. पायांमध्ये बऱ्यापैकी अंतर घ्या. दोन्ही हात समोर घ्या आणि हळूहळू समोरच्या दिशेने हात ताणा. आता आपण सालंब शीर्षासन बघूया. शीर्षासन ज्यांना जमणार नाही त्यांच्यासाठी फार उपयुक्त ठरतं, कारण यामध्ये आपण पाय वरती न घेता शीर्षासनाचे सर्व लाभ घेऊ शकतो. तर यामध्ये तुम्ही दोन्ही हातांची बोटं अशी गुंफवा, हात खाली ठेवा, डोकं हातांच्या अलीकडे ठेवा आणि पाय अशा बोटांवरती घेऊन सरळ करा. जमलंच तर पाय थोडेसे चेहऱ्याच्या दिशेने आणा. ज्यांना मानेचे त्रास आहेत, सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस आहे, त्यांनी अधोमुख श्वानासन करायचंय. सालंब शीर्षासनात मानेला थोडा त्रास होऊ शकतो. दोन्ही हात पुढे ठेवायचे, दोन्ही पाय मागे सरळ करायचे आणि डोकं आतमध्ये घेऊन डोळे बंद ठेवून आसन स्थितीत स्थिर राहायचं. तशीच अनेक योगासनं आहेत की ज्यामध्ये डोकं खाली जातं. जसं जानुशिरासन, ज्यात आपण एक पाय सरळ ठेवून दुसरा पाय गुडघ्यातनं वाकवतो आणि दीर्घ श्वास घेऊन खाली वाकतो. यातही डोकं खाली जातं आणि यात आपण डोळे बंद करून स्थिर राहू शकतो. पाय सरळ केले आणि खाली वाकलात की हे आहे पश्चिमोत्तानासन.
तर या सर्व आसनांचा सराव करायला तुम्ही सुरुवात करा. आता ही योगासनं आपल्यासाठी फार उपयुक्त ठरतील, पण त्यासोबत तुम्हाला काही योगिक क्रिया आहेत त्यासुद्धा मदतशीर ठरतील. जसे ज्योतित्राटक क्रिया. ज्योतित्राटक क्रियेमध्ये आपल्यापासून 5 फुटाच्या अंतरावरती आपल्या उंचीनुसार एखादा टेबल घेऊन त्यावरती कॅन्डल ठेवायची आणि त्या कॅन्डलची ज्योत पेटवायची आणि त्या ज्योतीकडे एकटक बघत राहायचं. एकटक बघत राहिल्यामुळे थोडीशी ती कॅन्डल लांब असल्यामुळे आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या मसल्सना एक ताकद मिळते, स्ट्रेंथ मिळते. डोळ्यातून पाणी यायला लागतं, म्हणजे डोळे स्वच्छ व्हायला लागतात आणि डोळ्यांच्या पापण्या अशा एकदाही ब्लिंक न केल्यामुळे डोळ्यातून हे पाणी येत असतं आणि त्यामुळे डोळे स्वच्छ होतात. तर याचाही उपयोग आपल्याला डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नक्की होतो. अजून एक व्यायाम प्रकार आपण पाहूया जो डोळ्यांसाठी फार उपयुक्त ठरतो. तर तुम्ही हात सर्वप्रथम असा सरळ करायचा आहे, अंगठ्याकडे बघायचं आहे आणि चेहरा थोडाही न हलवता फक्त अंगठ्याकडेच बघत राहायचं आहे आणि हळूहळू हात असा बाजूला घ्यायचा आहे. म्हणजे डोळ्यांची जी कॅपॅसिटी आहे साईडला बघण्याची किंवा वर बघण्याची, तर या सर्व कॅपॅसिटीज आहेत ते त्यांना एक्सपांड करता येतात. आपल्या डोळ्यांचा व्यायाम करता येतो जो इतर वेळेस आपण करत नाही. उजवीकडे बघायचं असेल तर डायरेक्टली मान अशी फिरवतो, पण इथे आपल्याला डोळ्यांना चांगल्या रीतीने फिरवायचं आहे. आता डावीकडे करूया. आता डोळ्यांची बुबुळं ही संपूर्ण गोल फिरवायची आहेत. चारी बाजूला ती गेली पाहिजेत. पहिले वर, तिथून हळूहळू उजवीकडे, खाली घ्या, मग डावीकडे घ्या, मग पुन्हा वरती, डोळे बंद. हेच रिव्हर्स उलट दिशेने सुद्धा तुम्ही करू शकता. तर असे अनेक व्यायाम प्रकार आहेत जे आपल्याला उपयुक्त ठरतात. त्यासोबत तुम्ही शवासनाचाही आनंद घेऊ शकता, कारण मेंदूला आणि डोळ्यांना रेस्ट मिळणं गरजेचं असतं. जिथे डोळे स्ट्रेसफुल असतात तिथे मेंदूचे काही भागसुद्धा स्ट्रेसफुल होत असतात. त्यामुळे शवासनाचा उपयोग तुम्हा सर्वांना होईल. आणि डोळ्यांचं आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे. डोळा किती सुंदर आहे बघा. डोळ्यामुळे आपलं आयुष्य कलरफुल आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्याला सर्व रंग दिसतात ही खरी ईश्वराचीच कृपा. एखाद्या खोबरीमध्ये हिरा वसवल्याप्रमाणे हे डोळे या गोल आकाराच्या हाडामध्ये आतमध्ये वसवलेले असतात आणि त्यांची क्षमता किती. अगदी दूर दूरवरचे ग्रह आपण पाहू शकतो, चंद्राला पाहू शकतो, सूर्याला पाहू शकतो. इतके किमयागार हे डोळे आहेत. आणि आज काय झालेलं आहे की भिंग लागलेली आहेत डोळ्यांना, म्हणजे काचा लागल्यात, स्पेक्स लागलेले आहेत आणि काही जणांना ती फॅशन वाटते. पण नंतर लक्षात येतं की आपल्या डोळ्यांमध्ये ती ताकद होती जवळचंही पाहण्याची, लांबचं पाहण्याची. पण एखादी त्यातली गोष्ट म्हणजे जवळचं दिसत नाही पण लांबचं दिसतंय, किंवा लांबचं दिसत नाही आणि जवळचं दिसतंय. अशा प्रकारे हळूहळू चेंजेस होत राहतात. हळूहळू डोळ्यांचं आरोग्य बिघडत जातं. ते सुरुवातीला समजत नाही आणि नंतर डोळे खूप दुखायला लागतात तेव्हा आपण चेकअप करतो. तर ही चूक फक्त करू नका. जर तुम्हाला त्रास वाटतोय तर तुम्ही लवकर चेकअप करायला पाहिजे आणि डोळ्यांचं आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि लहान मुलांना तर हे फार महत्त्वाचं आहे. लहान मुलांनी सूर्यप्रकाशात खेळायला जाणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे डोपामाइन सेक्रेशन होतं, ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. यावरती खूप रिसर्च झालेले आहेत आणि काही शाळांनी नियमही केलेले आहेत. आता आपल्या भारतामध्ये कधी हे रूल्स येतील आपण सांगू शकत नाही, पण आपल्याला आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपण आपल्या घरामध्ये मात्र हे रूल्स बनवायला पाहिजेत की दररोज योगासनं मुलांनी करावीत. तुम्ही सुद्धा मुलांसोबत करा, म्हणजे जेणेकरून मुलांना एक रोजचा सराव मिळेल आणि तुमची सोबत मिळाल्यामुळे त्यांना एकटं वाटणार नाही आणि संपूर्ण कुटुंबाला चांगलं आरोग्य लाभेल. तर हे डोळे आहेत हा खूप महत्त्वाचा इंद्रिय आहे. शरीरातला प्रत्येक अवयव फार महत्त्वाचा आहे आणि योगशास्त्र आपल्याला प्रत्येक अवयवाची जोपासना करायला शिकवत असतं. तर ज्या भारत देशामध्ये योगशास्त्रासारख्या शास्त्राची निर्मिती झालेली आहे त्या देशातली प्रत्येक व्यक्ती ही सुदृढ असली पाहिजे, निरोगी असली पाहिजे आणि तिने संपूर्ण शरीरातल्या ऊर्जेचा, शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा योग्य तऱ्हेने वापर करता त्याला आला पाहिजे. तर अशा पद्धतीने डोळ्यांचं आरोग्य जपा, संपूर्ण शरीराचं आरोग्य जपा, दररोज योगासने करा, प्राणायाम करा
करा आणि निरोगी जीवन जगा. धन्यवाद.